पॉलिटिकल रिजर्वेशन इला ते ताबडतोब ह्या सरकारान दिवचे हो आमचो डिमांड आसा ना जाल्यार सांगला त्या प्रमाणे आमी गोंयभरांतली पंचायत आपूण त्या पंचायती डिसिजन घेतले फुडलें कितें करपाचें तें. आम्ही व्हेरी क्लिअर सांगतो कमिशन स्थापन करपाचो जो प्रोसेस आसा तो आमी ह्या इलेक्शनाचो पोल टाकचे पयलीं सुरू करतले. आमचो मुद्दो व्हेरी क्लियर आसा. आमी कितें सांगलें प्रोसेस केन्ना सुरवात करता तें आमकां सांगनाका. नोटिफिकेशन 24 पयलीं काडून सांगलें. आमी प्रोसेस सांगपा लागून आमी लढाई लढनासली. आमकां खबर आशिल्लें की 24 पयलीं जर आमकां दिना जाल्यार फाल्यां सकाळी वोटींग जाल्या उपरांत आमकां कॅर करचो ना. 2014 तें केलें, 2019 इलेक्शनाच्या नंतर तें केलें आनी 24 नंतरूच कॅर करतले. हेका लागून नोटिफिकेशन ऑफ बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया खंयचे कॉन्स्टिट्युन्सी नोटिफाय जातात. कमिशन बसयता कितें करता तें सगळें तेंचे ब्युरोक्रेट्स आहा न्हू तें तांकां खबर आसपाक जाय कितें बसोवपाक जाय तें. गरज पडटा जाल्यार ओवरनायट नोटीस चेंज जाता आनी हे एक ऑर्डर करपाक टायम इतलो लागता कित्याक येस पॉलिटिकल तुमचे जे लिडर गोविंद गावडे गणेश कामत ते बीजेपीचे खासदार आयज प्रत्येक नागरीक लिडराचे क्वेश्चन हे करता. आयज प्रत्येक नागरीक जो हांगासर बशिल्लो आसा आनी गांवांत आसा वा प्रत्येक नागरीक जो आहा पळय तो लिडर आमचो. आनी जेन्ना आमी ग्रामसभा म्हणून आपयता गोंयची सगळे जितले पंचायतीन आमचे एसटी लोक आसा ते लोक मेळोन डिसायड करतले फायनल कोण. नॉट वन लिडर एक लिडर दुसरो लिडर बीजेपीचे लिडर आनी कोणाचे लिडर. वी आर गोइंग टू डिसायड we the people we the ST community of Goa will decide what will be our action for 2024 elections. आता जलबीन म्हटले नाही 2026 जरी सुरू केलेले 4 वर्ष लागतात 3 वर्ष लागतात. पण आता तुम्ही 24 इलेक्शनात 3 महिने ना पण त्यांना जर 3 वर्ष लागतं त्याला 3 महिने कसे लागतात. आम्ही एक आम्ही 2 वर्सां पयलीं स्टार्ट करपाक आमकां कितें तरी समज आशिल्ली. ताका लागून 2 वर्सां पयलीं मुवमेंट स्टार्ट केलो तेच्या पयलीं चालू आशिल्लो. आतां कोणी डिले केलो सरकारान डिले केलो. कोणी टायम घेतलो आमचो सरकारान टायम घेतलो. कोणी नाचयले आमकां सरकारान नाचयले. कोणी रस्ते लायले आमकां सरकारान आपयले. हें तर 2 वर्सां पयलीं जावपाक जाय आशिल्लें तुमचें. दुसरी गजाल एक्झिक्युटीव ऑर्डर काडपाक एक्झिक्युटीव ऑर्डर काडा स्पेशल ऑर्डर जी काश्मीराक काडिल्ली आसा आनी तांकां सिंपल गजाल आसा सी डिलिमिटेशन बसोवन मागीर न्यू सेन्सस जावपाक सर्वे जावपाची गरज ना. कित्याक काश्मीराचो 2018चो सेन्सस घेतलो. आतां डिलिमिटेशन काम कितें एसर्शन करप बाबा खंयची कॉन्स्टिट्युन्सी आहा पळय मेजॉरिटी कॉन्स्टिट्युन्सी आहा ही आहा तो रिपोर्ट काड इलेक्शन कमिशनाक दी इलेक्शन कमिशन नोटिफिकेशन काडून सांग. अशें कितें तुमकां स्टॉप करता. पॉप्युलेशन पहिले एसटी मिळू शकना एकूण मतदार चांगले असेंब्ली सांगले आता 2001 556 वोट्स असल्यानं पॉप्युलेशन म्हणतात. आता हो डेटा आसा कोणी काढला होम मिनिस्ट्रीन हो डेटा नोटिफाय केला 2001चो डेटा नोटिफाय केला. हितून बरयल्लें आसा 1,33,000 एसटीचें पॉप्युलेशन आसा. इट कम्स टू 9.9%. गोंयांत तो डेटा केन्ना घेतलेलो 2003 जरी हेका आमी एसटी जाल्ले आसले 2003 जाले 2003 त्यांनी हो डेटा घेवन नोटिफाय केला. हो डेटा आसा आमी दिल्लो आसा सीएमाक दिल्ली आसा जी कॉपी. हो डेटा घेया न्ही तुमी एकाचो घेया नाल्यार अकराचो घेया आमकां चान्स सीट मेळटा खंयचो घेया खंयचो घेवन करा आनी एकाचो डेटा मेळटा हो एकाचो डेटा आसा खंयचोय घ्या चालूच मेळटा.
सुप्रीम कोर्टात तुम्ही आता म्हटलं अंतर्गत कोर्टात गेले म्हटलं त्यांना ती ऑर्डर बी काढली गेली जाल्यार त्या ऑर्डरीची कित्याक सरकारान एक उदाहरण तुम्ही परत कोर्टात कित्याक कोर्टाचे मान्य सरकार जर मान्य करिना तुम्ही परत कोर्टात वचून कोर्टात अवमान जाता म्हणून सांगल्यार 2013 जो आंतोन गांवकरांचो जजमेंट जो जाल्लो आंतोन गांवकर केल्लो न्ही वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ गोवा 2013 तेजो जजमेंट आयलो 8 म्हयने डिसायड केलें म्हटलें तेन्ना प्रोसेस चालू जालो न्ही 2014 सीईओ ऑफिसान सगळे धाडलो डेटा धाडलो डेटा कंपायल करून कॉन्स्टिट्युएन्सी वायज कितले पॉप्युलेशन आसा खंयची कॉन्स्टिट्युएन्सी रिजर्व करपाची खंयची कॉन्स्टिट्युएन्सी कितले हायस्ट पॉप्युलेशन सगळे डेटा धाडलो तर तेजे नंतर 2013 हय मागीर कोणी करपाचो इंप्लिमेंट 2014 बीजेपी गव्हर्मेंट आयलो त्या ऑर्डिनन्स 6 म्हयन्याचे पिरियड आसता तो स्लॅब जाले 14 आनी एक ऑर्डिनन्स काडून तो क्लियर करपाचो कंप्लीट तो बरोबर तुम्ही त्याच्या ह्याच्या वगैरे सिधा कोर्टात वचून काय म्हणता आता कोर्टान ऑलरेडी गेल्ले कोर्टान नोटिफिकेशन काढल्या उपरांत आता कोर्टान नोटिफिकेशन काढले न्ही की बाबा ऑर्डर काढली की बाबा हे अमके टायमाचेर जावपाक जाय कोणी करपाचें ते गव्हर्नमेंटान करपाचें आयज गव्हर्नमेंट जो आहा परत वोटींग मागपाक एसटी कमिटी घेतली सरकारान करूंक ना म्हणून आमी तांकां व्हेरी क्लियरली सांगलें सरकार करपाक शकता न्ही प्रत्येक गोष्ट वचून कोर्टान वचपाक शकना सरकार करपाक शकता आनी सरकाराक करपाक लागून आमी 2 वर्सां पयलीं सांगलें 24 पयलीं करून दिया म्हणून जर तर करना जाल्यार तांकां आमकां आमच्या दारान येवन वोटींग मागपाची हें ना तांकां ना हांव सांगता कितें 2013 जर अंतर जाल्यार आता 10 वर्सां काम केलेले मधल्या काळात तुम्ही कोर्टात कित्याक वचूंक ना पळय कोर्टान वचपाचें ना ही एक बाजू नंबर 1 आता ऑर्डर द्यायचं सरकार मान्य करता आपले ना आता सरकारान पण मान केले सरकारान 2008 महिन्यांनी कर म्हणून सांगितलें पळय ते कोण मान्य केले कोणाच्या फायनली इट इज अ विलिंगनेस ऑफ अ गव्हर्नमेंट तांकां एक्चुअली पळोवपाक गेल्यार तांकां विलिंगनेस फाल्यां सकाळीं तांकां दिसता न्ही तांकां दिसता की नॉर्थ गोवा जो तेंचो एक सीट वयर सकयल जावंक शकता कम्युनिटीक लागून तेन्ना मागीर ते चिंतपाक स्टार्ट करतले फायनली इट इज अबाउट अ वील ऑफ अ गव्हर्नमेंट करूंक जाय करूंक नाका काश्मीराक करता मरे बाकीचे 4 सिटींग करता मरे ते गेल्ले माझे तेच म्हणणे की काश्मीरात जर जाता गोंयात कित्याक जाय मागीर कित्याक करिना ते करून सोडिना कोर्टात याचिका करूंक सोडिना एकामेकाची सिटां वयता म्हणून करूंक सोडिना एसएमबीच्या टायमार प्रोटेस्ट जालो ते प्रोटेस्टान तुमचे हांगासर आसा ते थंय नासले कित्याक आमचो वेल प्लॅनिंग आशिल्लो आमचो आमी डायरेक्टली ज्या भशेन बीजेपीन ऑलरेडी स्ट्रॅटेजी तयार केला पळय आमकां पिशान करपाची तशी आमची स्ट्रॅटेजी तयार आसता ते ऑल टुगेदर तुमच्या बरोबर आमदार ना मरे तुमच्या बरोबर कोण तुमचे जे आमदार असतात ते तुमच्या बरोबर केन्नाच येनात खंयच्याच प्रेसाक येनात तुमच्या कित्याक लोक आसा लोक आसा आमदार हे लोकप्रतिनिधी म्हणजे पळय त्या लोकांनी निवडून दिले रे पळय एक गजाल सांगता आमदार आसा म्हणटा ती 4 आमदार आहा कोणाचे आहा एसटीचे कोणाचे आहा खंयचे पार्टीचे आहा पार्टीचे बीजेपीचे मागीर तिगजान बीजेपी मागीर त्या आमदारांचे 4 जाण आसून बीजेपी आयकना जालें तेंचे तांकां रिस्पेक्ट दिना जालें सो दॅट इज द रिजन वाय वी हॅव टू कम डावन द रोड थँक्यू थँक्यू तुमकां सगळ्यांनी बरें करून प्रत्येक वेळार तुमकां आमी सांगताले तुमी आमची माहिती भाविता तेका लागून तुमकां सगळ्यांक जाणां बरें